पुराच्या पाण्यामुळे शेतीच्या मालाचा चिखल झालाय, तर शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर आलाय। अशी परिस्थिती आपल्याला संपूर्ण मराठवाड्यात पाहायला मिळते। मी ज्या शेतामध्ये आता भोकरवाडी या गावातील या सोयाबीनच्या शेतामध्ये उभा आहे आणि आपण जर बघितलं तर संपूर्ण सोयाबीनचं पीक जे आहे ते पाण्याखाली गेलंय। ही सोयाबीन आता कुठेतरी काढण्यासाठी आली होती आणि हातातोंडाशी आलेला हा घास निसर्गाने हिरावलाय। त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत सापडलाय। माझ्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्यासोबत बोलूयात। काका, काय परिस्थिती आहे, किती नुकसान झाले आणि कसा हा पाऊस होता? पाऊस पाऊस खूप पाऊस पडला साहेब, पण पीक पीक म्हणजे 100% पीक खराब झालेलं आमचं, काहीच उरलं नाही, सगळे नुकसान झालेले। मुलाबाळांचं शिक्षण, आता दिवाळीचा सण, किती संकट आहे। दिवाळीचा सण जाऊ द्या खड्ड्यामध्ये साहेब, सण करताच कोण? शेतकऱ्यासाठी सणाचे काही उपयोगच नाही। आता हे मागचे घेतलेले पैसे हेच आम्हाला देणं अवघड होऊन बसलेलं आहे, उधारीवर आणलेले सगळे। किती खर्च लागला आणि किती नुकसान याचं झालंय? एकरी जवळजवळ 50,000 रुपये खर्च आलेला आहे आतापर्यंत, नुकसान 100% झालेलं, म्हणजे सगळंच गेलं नाही। बाबा, कधी असा पाऊस बघितला होता? कधी असं नाही, शेतात तुंबलेलं पाऊस पाणी? कधी बघितला नाही, असं वावरात शेतीत कधी पाणी बी असं तुंबलं नाही कधी वावरामध्ये। ही सगळी सोयाबीन वायाला गेली, सगळ्या पापड्या झाल्या, कशी काढायची? शेतकऱ्याने कसं जगायचं आता याच्याबद्दल? ही काढायला महाग झालेली आहे, पाणी सगळं शेतीत कमरा इतकं गुडघी इतकं पाणी साचलेलं आहे। आता कसं काढायचं? सोयाबीनला खर्च झालेला आहे, बिया भरणं सगळं उधार आणलेले दुकानदार फोन लावितो, आमचे पैसे द्या आणून सनी, आता कुठून द्यायची? लय हाल झाली शेतकऱ्याची, तरी बी कोणी सरकार आमच्याकडे पाहायला पण काय मागणी आहे? आमच्या शेतकऱ्याला काहीतरी द्या अनुदान, आमचं मंडळ वगळून टाकलं म्हणते, काय नुकसान आहे आमची शेतकऱ्याची। पंचनामे अजून झाले नाहीत किंवा पंचनामे झाले आणि हे मंडळ त्यामध्ये आलंय का? काय परिस्थिती? नाही, मंडळ बसवलेलं, पण आमचं मंडळ वगळलेलं चाललेलं आहे याच्यामधून, अतिवृष्टीमधून। कालचा पाऊस अक्षरशः इतका होता की म्हणजे असं वाटत होतं की आता काय होईल आणि काय नाही याचा म्हणजे विचार करायला इतका भाग पडला पावसामध्ये। असं अंधधुंद पाऊस होता। आज इथं तरी पाणी, आता आजच्या 24 तास होऊन गेले समजा जवळपास, इतकं पाणी, काल इथं कमरा इतकं पुरं पाण्यामध्ये होतं। संपूर्ण सोयाबीन हे पाण्यामध्ये गेलंय। अनेक स्वप्न किंवा अनेक अपेक्षा या सोयाबीनच्या पिकापासून होत्या, मात्र एका रात्रीत पाऊस आला आणि सर्व होत्याचं नव्हतं झालं। हातातोंडाशी आलेला हा घास शेतकऱ्याचा निसर्गाने हिरावून घेतला आणि कायमस्वरूपी मनामध्ये आठवण ठेवून गेला, तो म्हणजे काळजाला चटका लागलेले अश्रू आणि दाटलेले हुंदके। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।